हाय गाईज, आज बायको बोलली की चला मला उल्हासनगरचा फालुदा खायचंय, मला उल्हासनगरला घेऊन चला. तर मी आज चाललोय तिला उल्हासनगरला घेऊन. घर आम्ही लॉक करतोय, घराला टाळा लावतोय. चोरांचा काय भरोसा नाही बाबा. असं टाळं लावल्यानंतर पण चोरी करतातच चोर. आमची गाडी आहे, गाडी काढतोय आता. चल धन्नो, मस्त धन्नोला घेऊन जातो. गल्लीतून गाडी काढायचं म्हणजे तशी गल्ली मोठी आपली, काय प्रॉब्लेम नाहीये. गल्लीत पेस आहे आपला, मस्त की गाडी निघते आरामात, काय टेन्शन नाही. राईड घेतोय असं समजू नका का रॉंग साईडने चाललंय. पुढे जाऊन तिथे कट आहे रस्त्याला, म्हणून इकडनं चाललंय. संध्याकाळी 5 वाजता निघालो तरी पण एवढं ऊन आहे ना, कडक ऊन होतं, गरम होत होतं. काय ऊन लागते बाबा, चटके लागतात उन्हाचे अक्षरशः. उन्हात कुठं जायचं म्हटलं ना, ते घराच्या बाहेरच निघूशी वाटत नाही उन्हामध्ये. पण का आता बायकोची इच्छा झाली, बायको बोलली ती पूर्व दिशा, चलो. इथं बनेली मध्ये पोहोचला आपण. बनेलीला मार्केट असतंय, भाजीपाला, कपडे वगैरे असतात त्या मार्केटमध्ये. गाडीवरती फिरायचं बोललं ना की खरंच मजा येते. गाडीवरती असं गाडी चालायचं बोललं तर मजा येते, गाडीच्या पाठीमागे बसून फिरायचं बोललं तर मजा येते. गाडी मी चालवतोय, मजा माझ्या बायकोला येते पाठीमागे. गाडीवर तिला बोललं कुठं फिरायला, इतकी खुश होते. चला 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 बोलते लगेच. आता आपण आंबिवलीला पोहोचलोय. आंबिवली ईस्टला आपण. इथं आंबिवली ईस्टला पण मार्केट असतं. इथं मच्छीचा बाजार लागलेला आहे. मच्छीचे खूप सारे दुकानं असतात इथे. बघा, ताजी मच्छी असते. ताजी म्हणजे सकाळी आणलेली असते. खावं लागते गाडी चालवताना. बघा मस्त वाटतं, एकदम थंड थंड हवा. मोठमोठे टॉवर झाले आंबिवलीला आता नवीन. आपण होतो आंबिवली ईस्टला, आपल्याला वेस्टला जायचंय. इथे ब्रिज बांधलेलं आहे, त्या ब्रिज वरून आपण चाललोय आता वेस्टला. बघा किती मोठा टॉवर आहे. आंबिवलीची नदी बोलतो आपण, तो ब्रिज आहे. बाजूला रेल्वे ट्रॅक आहे, रेल्वे ट्रॅकचा ब्रिज येतो. खालून आंबिवलीची नदी म्हणजे पाणी असतं खाली. आता सुकलंय, उन्हाळा आहे म्हणून जास्त पाणी नाही.
तसं आम्ही घरून जेवण करून निघालेलो, पण आपली धन्नो तिला तर भूक लागलेली, मग तिला पण जेवायला घेऊन गेलो. जास्त काय खाऊ नाही घातलं तिला, उन्हाळ्याचे दिवस चालू थोडंसंच खायला दिलं धन्नोला आपल्या. परत निघालो आम्ही तिकडनं उल्हासनगरला. संध्याकाळचं वातावरण छान असतंय. पण संध्याकाळी ट्रॅफिक पण इतके असते का बाबा, ट्रॅफिक मध्ये गाडी चालवायचं बोललं ना की खूप जीवावर येतं, नको नको वाटतं. नुसत्या गाड्या रस्त्याला. हे शाळचं मार्केट आहे, भाजीपाला वगैरे सर्व काही भेटतं स्वस्तात मस्त. शाळेवरून आता आपण उल्हासनगर मध्ये एंट्री केलेली आहे. आपल्याला जायचंय आता, आपण सध्या गजानन मार्केटच्या इथे चाललोय. तिथनं आतमध्ये जायला रोड आहे, रस्त्याचे काम चालू आहेत. रस्त्याचं काम चालू असल्या कारणाने थोडी ट्रॅफिक लागली आपल्याला. गजानन मार्केट उल्हासनगरचं सर्व कपड्याचं मार्केट आहे. इथून पुढे गेल्यानंतर आपल्या 17 सेक्शनला जायचंय. 17 सेक्शन पासून 1 किलोमीटर अंतरावरती आपलं दुकान आहे, महादेव फालुदा सेंटर. आपण पोहोचलो आता इथे दुकानात. हे बघा फालुद्याची व्हरायटी आहे बाबा. चला मंडईला म्हटलं बसून घ्या. आता ऑर्डर दिली आपण, ऑर्डर येईपर्यंत वाट बघूया. यांना वाट बघायला सांगितली, यांना तिथं मस्ती सुचली. फालुदा येईपर्यंत मस्ती करू राहिला. मस्त पैकी ऑर्डर आली आपली फालुद्याची. बघू शकता कसा आहे फालुदा. या मंडळींनी उचललं का ते परत खाली करू. पहिला मान आमचा. अरे थांबा थांबा, घ्या. दुसरा मान तुमचा. टेस्ट मस्त आहे. बायकोला तर खूपच आवडला फालुदा. फालुदा खाऊन आम्ही आता घरी निघालो. रात्र झालीये, अंधार पडलाय. घरी पोचलो आम्ही. घरी आल्यानंतर एक वेगळाच सुकून भेटला.
थँक्स फॉर वॉचिंग माय व्लॉग. थँक्यू.